नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय बटरस्कॉच फ्लेवरचा केक बनवतोय। आज मला केकची ऑर्डर आली होती बटरस्कॉच केकची महिला दिनानिमित्त। तर त्यावेळेला मला एडिटिंग करणं झालं नाही, त्यामुळे मी थोडंसं आता काल एडिटिंग केलं त्या शूटचं। तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी मी केक बनवून घेतला होता प्रीमिक्सनी। आणि त्यानंतर मी तो थंड झाल्यानंतर आयसिंग करण्यासाठी घेतला। केक छोटा होता, अर्धा किलोचा होता, त्यामुळे मी त्याचे अगदी 2च पार्टमध्ये मी कट केले होते। तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या केकला जाळी फुटली आहे। आणि केक सोप करण्यासाठी मी बटरस्कॉचचे क्रश घेतले होते, त्यामुळे केकला एकदम फ्लेवर छान येतो। जेव्हा तो आपण पाण्यामध्ये सोप करतो त्या पाण्यामध्ये आपल्याला बटरस्कॉचचे इसेन्स टाकले आहे। आणि अशा प्रकारे ही क्रीम बीट मी केली होती। याचा व्हिडिओ मी पहिल्या केकच्या व्हिडिओमध्ये टाकला होता। व्हिडिओ मोठा होतो, त्यासाठी मी येथे केक बीट कशी करायची क्रीम हे मी दाखवलेलं नाही आहे। तर अशा प्रकारे आपण क्रीम बीट करून घेतली। आणि त्यानंतर मी हे जे पाणी सोप करून ठेवले होते, मिक्स करून ठेवले होते क्रशचे, तर त्या पाण्याने आपण आपला केक सोप करून घेणार आहोत। कारण की व्यवस्थिशीर सोप केला तर खाताना केक कोरडा कोरडा आपल्याला लागत नाही। आता त्यानंतर आपण क्रीम घातली आहे भरपूरशी, आणि क्रश भरपूर घातला आहे। भरपूर क्रश घालायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे, त्यामुळे केकची टेस्ट खूप भारी येते। क्रश भरपूर घालायचा आहे, हे लक्षात ठेवायचे आहे। तर पाहू शकता मस्तपैकी आपली एकच लेअर आपण बनवलेली आहे, कारण की हा छोटा केक आहे। तर त्यानंतर दुसरी लेअर मी ठेवलेली आहे आणि त्यालाही छानपैकी पाण्याने सोप करून घेतलेले आहे। भरपूर आपल्याला पाणी घालायचे आहे, हे फक्त लक्षात ठेवायचे आहे। पाण्यामुळे केक हा कोरडा कोरडा लागत नाही आणि घशामध्ये अडकत नाही। आणि त्यानंतर मग मी केकला क्रम कोटिंग करण्यासाठी घेतले आहे। तर पाहू शकता मी क्रम कोटिंग कशा प्रकारे करत आहे। क्रम कोटिंग जर चांगली झाली तर आपल्या क्रीममध्ये केकचे क्रम्स येत नाहीत, त्यामुळे क्रम कोटिंग प्रथम करणं फार आवश्यक आहे। क्रम कोटिंग जर चांगली झाली तर केकची फिनिशिंगही छान येते। तर पाहू शकता मी अशा प्रकारे क्रम कोटिंग करून घेत आहे। अगदी आपल्या क्रम्सला बिलकुल धक्का लागत नाही आहे, अशा प्रकारे आपल्याला ही व्यवस्थिशीर क्रम कोटिंग करून घ्यायची आहे। पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे। छानपैकी आपल्याला प्रथम क्रम कोटिंग करून घ्यायची आहे। साईडनी पण मी छानपैकी क्रम कोटिंग करून घेतली आहे आणि वरच्या साईडनी पण आपण छानपैकी क्रम कोटिंग करून घेत आहोत। क्रम कोटिंग झाल्यानंतर बहुतेक नवशिके हे प्रथम फ्रीजमध्ये 10-15 मिनटं ठेवतात केक, आणि त्यानंतर फायनल फिनिशिंगसाठी घेतात। पण मी फायनल फिनिशिंगसाठी लगेच केक घेतला आहे, कारण मला त्याची भरपूरशी प्रॅक्टिस झाली आहे। क्रम कोटिंग झाल्यानंतर मी केकमध्ये पिंक कलर टाकला होता, कारण मला पिंक कलरचा केक करायचा होता। कारण की ऑर्डरच तशी होती, महिला दिनानिमित्त ऑर्डर होती, त्यामुळे पिंक कलर हवा आहे असे कस्टमरची डिमांड होती। तर त्यामुळे मी पिंक कलरचा केक करत आहे। आणि आपल्या या क्रीममध्ये आपण पिंक कलर टाकलेला आहे, तर पाहू शकता। त्यानंतर मी या पिंक कलरने फायनल फिनिशिंग करत आहे। हे लक्षात ठेवायचे आहे, कलर हे नेहमी फेंटच वापरावे केकमध्ये। अगदी जास्त कलरचे, डार्क कलरचे केक खायला एकदम व्यवस्थिशीर लागत नाही, त्यामुळे मी नेहमी फेंट कलरचे केक यूज करते। तर पाहू शकता किती अप्रतिम आपली अशी ही फायनल फिनिशिंग होत आहे। फायनल फिनिशिंग पाहू शकता तुम्ही किती मस्त प्रकारे आपण करत आहोत। अगदी मस्तपैकी एजेस पाहू शकता, एजेस पण आपण क्लीन करून घेतलेले आहेत आणि सगळीकडून सारखा असा आपला झालेला आहे। आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने साईडनी पण मी क्लीन करून घेत आहे, त्यामुळे एकदम फिनिशिंग मस्त येते आपल्या केकला। आणि त्यानंतर वरचे एजेस पण मी क्लीन करून घेतलेले आहेत। तर पाहू शकता आपला केक रेडी झाला आहे, पण फायनल फिनिशिंग रेडी झाली आहे। तर आता आपण यावर डिझाईन घेऊयात। तर कस्टमरची डिमांड होती की यावर आम्हाला रोज हवे आहेत, तर त्यामुळे मी रोज नोझल घेतले आणि पीच कलरमध्ये मी रोज बनवले आहेत।
पीच कलरचा यूज करून मी 4 ते 5 रोज बनवून घेतलेले आहेत. हे रोज बहुतेक जणाला येत नाहीत, तर पाहू शकता मी रोज कशाप्रकारे करत आहे नोझलच्या साहाय्याने. तर मी 3 रोज करून दाखवते. तर पाहू शकता नोझलच्या साहाय्याने मी कशी पटकन आपले हे रोज बनवून घेत आहेत. अगदी पाहू शकता, अगदी सोपी ट्रिक्स आहे, काहीही यामध्ये अवघड नाही आहे. एकदम मस्त असे आपले रोज झाले आहे. अगदी खरेखुरे रोज वाटत आहेत. महिला दिनानिमित्त हा केक होता, पण मला एडिटिंग करायला थोडा उशीर लागला, तर मी काल एडिटिंग केली आहे या शूटिंगची. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं हे प्रथम एक झाला आहे रोज, आणि आता मी दुसरा करून घेत आहे. पाहू शकता अगदी 2 मिनिटातच आपला रोज रेडी होत आहे. काहीही अवघड नाही आहे. अशा प्रकारे 3 रोज मी दाखवले होते आणि यावर मला 5 रोज बनवायचे होते. अगदी मस्त प्रकारे मी हे रोज बनवून घेतले आहे. अगदी सोपे आहे, त्यात काहीच अवघड नाही आहे. पाहू शकता अशा प्रकारे 5 रोज मी तयार करून घेतले होते. आणि आता मी बॉर्डर करणार होते. बॉर्डरसाठी व्हाईट कलर यूज केलेला आहे आणि त्यानंतर मी झिगझॅगची नोझल वापरलेले आहे. तर पाहू शकता वरच्या साईडनी पण मी बॉर्डर करून घेत आहे आणि खालच्याही साईडनी मी बॉर्डर करून घेत आहे. ही बॉर्डर रिबिन टाईप वाटते, रिबिनसारखी ही बॉर्डर तयार होते. अप्रतिम असा हा केक आला आहे. कस्टमरला तर इतका आवडला होता की त्यांनी मला फोन करून मला सांगितले की ताई, तुमचा केक खूपच टेस्टी आणि फारच सुंदर असा झाला होता. तर पाहू शकता खालच्या साईडने बी मी रिबनची बॉर्डर केलेली आहे. अतिशय अप्रतिम असा हा आपला केक रेडी झाला आहे. त्यानंतर मी डेकोरेशनसाठी स्प्रिंकल यूज केलेले आहे, व्हाईट कलरचे आणि पीच कलरचे, कारण पिंक आणि पीच कलरचा आपला हा केक होता. तर त्यावर अगदी स्प्रिंकल टाकल्यानंतर ओरिजिनल आपले हे रोज वाटत होते. तर पाहू शकता हॅपी वुमन्स डे अशा प्रकारे मी केकवर लिहिले होते. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला केक पूर्ण झाला आहे. तुम्हाला कशी वाटली या केकची रेसिपी? जर तुम्हाला थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका केकमध्ये किंवा एखाद्या रेसिपीमध्ये. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन केकमध्ये. तोपर्यंत नमस्कार.